की महाराजांनी ही 20व्या शतकाच्या मध्यभागी आणि उत्तरार्धात ही सगळी एक करणे, ही सर्व भेदभाव नष्ट करण्याकरता केलेली क्रांती ही अविस्मरणीय आहे. आणि आता आपल्याला काय वाटणार नाही, आम्ही कधी कधी ही घटना ऐकले की ते पटकन महाराजांची जीवनातली घटना लक्षात येतात, की आत्ता या 50 वर्षानंतर सुद्धा आधुनिक कम्प्युटरचे काळ आलेले असतानाही ही परिस्थिती आहे. तर त्यावेळी कुठली काही नव्हती, तेव्हा काय कष्ट झालेले असणार ह्या सर्व गोष्टी करायला, असं वाटते. तर एवढी क्रांती केली आणि या संप्रदायाची पूर्ण चौकट तयार केली की संप्रदायाकरता काय असायला पाहिजे, यात कोण पात्र राहतील, हे पुढे कसं चालवायचं, भजन कसे असायला पाहिजे, आरती कसे असायला पाहिजे. महाराजांचे पूर्वी सुद्धा महाराजांचे गुरुबंधू अनेक मंडळी भजन वगैरे सर्व म्हणत होते. मध्यंतर काळात थोडासा बदल केली होती आणि महाराजांनी त्यात आणखीन बदल केले की लोकांच्या सोयीसाठी यात कसा बदल करायचा. सर्व रीतिरिवाज पाहता पाहताच सर्वांना सोयीचे कसं होईल या दृष्टीने अनेक बदल घडवत आणि संप्रदाय वाढवले आणि वाढवत संप्रदायातील कुठल्याही व्यक्तींच्या मनात जातीभेद राहणार नाही, वर्णभेद राहणार नाही, आश्रमभेद राहणार नाही, गोत्रभेद राहणार नाही, याची काळजी घे. चुकून सुद्धा त्यांच्या आयुष्यात कुठेही जातपात, गोत्र, वर्ण, आश्रमांची उल्लेख कुठेही झाला नाही. आणि एक समग्र एक विचाराचे आणि उदार मनाचे समाज निर्माण व्हावं यासाठी प्रयत्नशील होते आणि त्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना घडवले. मी जेव्हा मठात आलो, मला फारसं अध्यात्मातलं कळत होतं, अशातला भाग नाही, काही कळत नव्हता. आणि माझ्यासारख्यांना, काही नसणाऱ्यांना ज्या अर्थी घडवले त्या अर्थी बाकीच्यांना घडवायला काही प्रश्नच नव्हता. मी जेव्हा आलो मठात तेव्हा मी मठाधिपती व्हावं या हेतूने आलेलं नव्हतं. डिप्लोमा इन मार्केटिंग सेल्स मॅनेजमेंट केलेले आणि DBM DMSMला महाराष्ट्रात जरासं कंपनी वगैरे भरपूर असतात, तिथे चान्स असते, तर त्याकरता मराठी यायला पाहिजे, मराठी आले तर नोकरी बऱ्यापैकी करता येईल म्हणून मराठी शिकायला पाठवले होते मला. आणि मराठी राहिली बाजूला, झाले भलतच. तर सांगण्याचे तात्पर्य, मला फारसं काही माहीत नव्हतं आणि मी एक प्रकारचे कुठल्या साधू बिधू आले की नाही पायाच पडत नव्हतो मी, तुम्हाला सांगायचं म्हणून नाही. मी प्रवचन कीर्तन वगैरे जायचो, गावात वगैरे कुठे असतील वगैरे जायचो, तसं मी फक्त महाराजांनाच नमस्कार करायचो. महाराज घरी मी किती 7वी 8वीला होतो त्यावेळी दीक्षा घेतलेली, आले तरच नमस्कार करायचं, बाकीच्या कुठल्या साधूंना नमस्कारच करत नव्हतो. कोण आले प्रवचन ऐकायचं, त्यांची कीर्तन ऐकायचं, ऐकून झाले की सगळी नमस्काराला निघाले की आपण सरळच जायचो. बाकीचे म्हणायचं ताट दिसते जरासं, असं म्हणायचे. आणि ते आलेले महाराज सुद्धा एकसारखे असं बघायचं मला, ही सगळी नमस्कार एकच ताट असं कसं चाललंय असं म्हणायचे. पण मी थोडासा एका बाजूने महाराजांची शिष्य असून या आध्यात्मिक ह्याच्यात असताना सुद्धा दुसऱ्या बाजूने थोडंसं नास्तिकासारखेच होतो. समाजवाद्यांचे विचार असतात की नाही, हे कशाला करताय, पूजा कशाला करताय, लोकांना एक घास द्या पोट भरेल, असं अशा पैकीतलं, कारण ते कोणाची भलं करणार नाही, नुसतं बोलतच फिरणार. समाजवादी काम काय करणार नाही, नुसतं भाषणच ठोकणार. तशा पैकीतल्या भाषणांचा परिणाम जरा जरा झालेलं होतं. म्हणून मी फारसं मानत नव्हतं कुठलं. अशा ह्याच्यातून कॉलेजमध्ये होतो, कॉलेजमधून मग इथे आलो. इथे आल्यानंतर सुद्धा फारसं काय करावं असं नाही, मराठी काय येते का बघायचं. आणि मी मराठी शिकायला आलो, माझ्याबरोबर मराठीच कोण बोलत नव्हते इथे. का बोलले तरी पोरगं काय करेल पुढे, ही एक भीती होती इथल्या लोकांच्या. आणि नंतर एक 2-3 मठाधिपती, मी आल्यानंतर महाराज एक 2-3 मठाधिपती बघून आले. एकांचा तरी साखरपुडाही झाला होता.
थोडक्यात. म्हणजे जेवणावळ वगैरे आले, जिलेबीचे जेवण झाले, ठरलं अमुक तारखे दिवशी कागदपत्र करायचं आणि त्यांची अट होता की सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आधी करायचं, मग नंतर मी मठाधिपती होणार. महाराज म्हटले ठीक आहे, देऊन टाकतो. झालं, तेही ठरलं. ते जेवून गेले आणि मुंबईला आले. मी होतो मुंबईला आणि हळूच मला घेऊन गेले. ते कुठे शिवाजीचे ह्याला दादरच्या चौपाटीवर घेऊन गेले. ते महाराज आलेले. ते मठात एक दोन माणसांच्या बाबतीत आम्ही ऐकले. तुला कसं काय वाटते असं मला म्हटले. ते मला काय माहीत नाही बाबा म्हटलं. मला फक्त महाराज माहिती आहेत बाबा, बाकी कोणाचे काही ओळख नाही म्हटलं. महाराजांच्या बाबतीत काय असेल तर विचारा, बाकीच्यांना मी काय ओळखत नाही म्हटलं. दुसरं म्हटलं पोरग जर चॅप्टर दिसते, काही बोलत नाही म्हटलं. ते गेले. गेल्यावर एक 15-20 दिवसांनी त्यांचं पत्र झालं की आम्हाला तुमच्या मठाला व्हायची इच्छा नाही आहे. कारण तोपर्यंत काय ऐकले होते, काय झाले होते कोणास ठाऊक. त्यांना ऐकले होते तिथे कोणाला ठेवत नाही आहे, तुम्ही त्या भानगडीत पडू नका, तुमच्या आधी बरीचसे येऊन गेलेत. मग महाराज स्वतः गेले तिथे. महाराजांचे गुरुबंधू एक कारवारजवळ किणी म्हणून गाव आहे, तिथे दत्त महाराज म्हणून होते. ते आजारी होते, त्यांना बघायला गेले. निमित्त त्यांना बघायला जायचं, पण ह्यांनाच ठरवायचं होतं का तुम्ही नको म्हणताय, काय नाही म्हणताय, मी सगळी द्यायची तयारी केली ना तुम्हाला. जाऊन रात्री गेले. त्या महाराजांना हाक मारून येता येता ज्यांना करायचं होतं त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले का नाही म्हणता. का नाही, कसं नाही, काय नाही महाराज, माझी इच्छा राहिलेली नाही म्हटले. ते आता काही काय सांगणार, काय ते इच्छा नाही आणि मला जमत नाही आणि तुम्ही बघून घ्या. महाराज दुसऱ्या दिवशी आले, एकदम खिन्न होते. आता शेवटी वय एवढं होत आले आणि एक उत्तराधिकारी भेटत नाही म्हणजे करायचं काय. आणि बोलता रुद्रापणा वगैरे बसलेले होते. म्हणाले आता रुद्रापा आपण बघायचं बंद करायचं, कोणाला आणायचं ते काढापाच आणायला पाहिजे तर आणायला, नाही तर जाईन तिकडे मठ म्हटले, काय करायचं. आणि पुढे काहीतरी मला थोड्या दिवसांनी बागेवाडीची सप्ताह होती. सप्त्यात मला जरासं भाषण करायची पूर्वीपासूनच सवय आहे. मी कॉलेजमध्ये सुद्धा इंटर युनिव्हर्सिटी डिबेटिंगला वगैरे जायचो, सवय. आणि मला जाताना सांगितले होते हे पुस्तक वाच, ह्याच्यावर काय बोलता येते का बघ म्हटले. आनंद साक्षात्कार दिले होते मला वाचायला कानडीमध्ये. हे 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 वाच आणि हे पाठ करून काय बोलता येते का बघ म्हटले. वाचलेलं होतं जाताना. ती वाचल्यानंतर बोलायचं का, आधीपासून सवयच होती मला, ती मी भाषण करत होतो तसं. तिथे गेल्यावर बागेवाडीला 10 मिनिटं दिली तर 1 तासभर आता ह्याला काय म्हणून लावले या प्रवचन करायला असं वाटले. त्या चारणे देऊन लावायचं, 12 देऊन सोडवायची पाळी आली तिथे अक्षरशः. त्याच दिवशी तिथे ठरलं यालाच मठाधिपती करायचे. आता बोलता येते तर ह्याला मठाधिपती करायचं नुसतं बोलण्यावरनं. मग नंतर बरीच दिवस इथे होतो. महाराज म्हणायचं बाबा रे जरासं प्रामाणिक राहायचं, विश्वास ठेवायचं आणि कोण बघतात असं म्हणून नाही, आपला अंतरात्मा बघतोय असं समजून वागायचं, श्रद्धेने राहायचं, विश्वासाने राहायचं, सर्व काय प्राप्त होते असं म्हणत होते. आम्ही म्हणायचो ठीक आहे. आणि ते आमच्या किरकोळ काहीतरी तपासणी करायची, खिशात 5 रुपयाची नोटा ठेवायचा, कपडे धुवायला द्यायचे आम्हाला. आणि कारण महाराजांची सेवेला काही माणसं, त्यांच्या हाताखाली आम्ही सेवेकरी होतो, ते थेट सेवेकरी नव्हतो आम्ही. जरासा ते इनडायरेक्ट सेवा करायची. तिथे मेन सेवेकरी जे होते त्यांच्या हाताखाली झाडू मारायचं, भांडी धुवायची आणि महाराजांचे कपडे धुवायचे. सकाळी 6 वाजता उठले, 6 वाजता नाही 4ला उठावं लागायचं. मंदिरात पूजा होती आमच्याकडे, पुजारीची काम ही आमच्याकडेच. पूजा झाली, सेवा झाली की बरोबर 6 वाजता जायचं, ते चहा पाण्याची व्यवस्था करणार ते करायचं. तेवढ्यात आम्ही झाडू मारायचं महाराजांची खोलीची. बाहेरचे झाडू मारून मग महाराजांच्या खोलीत झाडू मारायला जायचं. तिथे झाडू मारून झाल्यानंतर मग कामाला जायचं. गौंड्यांच्या हाताखाली आहेत आमचे सहकारी सगळे, आता इथे गौंडी कामच करता येते. आता मी महाराज झालो, एवढंच फरक आहे. ते आमचे मधुअण्णा वगैरे आहेत ते सगळे. नाग्या माझ्यावर मॅनेजर होता, हिशोब करा तुम्ही काय. हे आहेत बरीच मंडळी आहेत जुन्यातली, आमच्यावर मॅनेजर असणारी बरीच मंडळी आहेत. तर आणि एवढं करत असत ते ठाणेवाल्यांच्या हाताखाली मला काही दिवस दिलेली होती कामाला. 8 दिवस 10 दिवस राहायचं. आणि आम्ही काम करून आले की ठाणेवाल्यांना तो पोरगा काम करतंय का जरासं, कोणाला तरी विचारायचं काय चुकार तट्टोय. मठात भरणात सगळी त्यांचीच होती त्यावेळी, चुकार 1 नंबरची.
महाराज असं राऊंडला आले की पटकन उठून उभं राहायचं आणि कामच सुरू करायचं. जे पहिल्यापासून करायचं त्याच्या हातात काही नसायचं. हे असंच उभं राहिलायस का तू? आमच्या हातातले काढून घेतलेले आहेच त्याने. कारण त्यांना टायमिंग माहिती, महाराजांची जेवण किती वेळ वाजता होणार आणि किती वाजता बाहेर येणार त्यांना 100% माहिती. तिकडे त्या कोपऱ्यात आलेल्या कळल्याबरोबर आमच्या हातातले फावडी खोरी आणि बुट्टी घेऊन ते उभी आहेत. आम्ही मोकळ्या हाताने म्हणायचे ह्याला जेवण देऊ नको संध्याकाळी. जेवण बंद आमचे. का काम केलेले राहिले उपवाशी, जेवण बंद. हे काय म्हणायचं. म्हातारी एक होती आमच्यात, त्याला का काढायची युक्ती कशी कशी असतात तुम्हाला सांगतो. फार विचित्र युक्ती आहेत. कुठे चाणक्य नीतीत सुद्धा सापडायची नाही ती. म्हातारी होती, संतीण म्हणून आजी होती, जाडी आजी, मुग्ध ती, निष्पाप म्हातारी. त्या म्हातारीच्या डोक्यात भरायचं. म्हातारी महाराजांना सांगायचं हा पोरगा नुसतं गरम गरम मागते म्हणून सांग, शिळी खात नाही म्हणून सांग. म्हातारी गेली. एके दिवशी महाराज ही पोरग आहे ना, हे तांबडं पोरग, हे नुसतं गरम गरमच मागते, शिळी काय खातच नाही. असं म्हटल्याबरोबर महाराज इतकं भडकले, आत्ता मी मठ सोडून जावं असं झालं. त्या दिवशी मी ठरवलं होतं की आत्ता एवढं शिळी खाऊन सुद्धा म्हणतात तर काय राहायचं, म्हटलं निघालेलेच बरं. आणि मनात म्हटलं आई चालायचं 4 दिवस. कोणतरी सांगितले असतील आजीला जाऊन विचारलं, आजी तुला कोणी सांगितले, मी कधी मागितले काय तुझ्याकडे? तू नाही सांगितलं सर बाबा, त्यांनी सांगायला सांगितलं, मी काय करू म्हटलं. ती असं मी नाही बोलले तर मला ठेवत नाही, मी काय करू म्हटली म्हातारी. ते सांगितलेले मला ऐकावं लागतंय. ते नंदी काय शंकराजवळची नंदी आहे, त्यांची ऐकावं लागते, नाही ऐकलं तर मला ठेवत नाही म्हटली. मजेशीर असायची ती. मजा आहे ना ती पुन्हा येत नाही, ती पाहिजे तसं. त्या ह्याच्यातून पार झाला तर तो जगात कुठेही टिकतोय. एकदा त्या दिव्यातनं पार झाले की नाही ते जगात कुठेही आता उपाशी राहत नाही, ते जेवण खाऊन आरामात राहते. तर ही सेवा त्या सेवेकऱ्यांच्या हाताखाली सेवा करायचा आणि त्यांनी खिशात थोडीशी नोटा बेटा टाकायची, धुवायला द्यायचे कपडे. आणि आम्ही धुता 5 रुपयाची 10 रुपयाची नोट कधी नाही हा, गेले तरी 5च जावं, ज्यादा जाऊ नये. ते नोट परत नेऊन द्यायचं. दिल्यानंतर असं कसं गेले असं म्हणायचं नाही, हा नोट होते राहू दे. मग आमच्या लक्षात यायचं हे मुद्दाम ठेवलेले आहे. तर असे किरकोळ आणि आर्थिक व्यवहार देऊन बघितले, परत काढून घेऊन बघितले. मठाची आर्थिक, मी येऊन एक 4-5 महिनेच झालेले होते आणि सगळी आर्थिक व्यवहार माझ्याकडे दिली होती. तो पोरग बिकाम झालेले त्याच्याकडे असू द्या म्हटले. आणि 4 दिवस सांभाळले. 5व्या दिवशी काढून घेतले. आम्हाला लिहिता वाचता काही येत नव्हतं मराठीतलं. महाराज म्हटले तुला जी भाषा आहे त्या भाषेत लिहून ठेव. लिहून ठेवलेली ते दुसऱ्यांना कोणाला वाचता येत नव्हता. मग म्हटले तुला जमत नाही ते आणून दे इकडे सगळे. म्हटले देऊन टाकले. बरं झालं म्हटलं एकदा सुटलो ह्यातनं. आपल्या गवंड्यांच्या हाताखाली काम केलेले बरं म्हटलं, ही किडा काय कटकट. तर प्रत्येक ह्याच्यातनं आणि इतकं काळजीने, इतकं बारकाईने काळजी घ्यायची. आणि एवढी करत असताना सुद्धा, खूप काम करत असताना बघून मठात कोणाला दूध देत नव्हते, पण त्या सेवेकऱ्यांना महाराज सांगायचं त्याला एकट्याला बोलवायचं आणि इथेच दूध तापून द्यायचं म्हणायचं. आणि मला तरी ते दूध कडूच लागायचे तिथे गेले की. इकडे खाली स्वयंपाकघरात दिली तर चालते म्हणून मी म्हटलं महाराज मला इथे खाली स्वयंपाकघरात दूध ठेवा, इथले पितो मी, चालते मला. अरे तिथे दूध ठेवले की पाणी घालतात, त्यात अर्धा पितात, अर्धा तुला मिळेल, ती नको, तिथेच चांगले दूध मिळेल म्हणायची. कारण खाली आले की अर्धा पाणी घालायचं त्यात. इथेही तरबेज मंडळी सगळी. तर अगदी दूध बिस्किट असं खूप काळजी घ्यायची. आणि इतकं काळजी घ्यायचं की ह्याला करायचं नक्की केले. नक्की केल्यानंतर कुणाला बोलत नव्हते. मठाधिपती करायच्या आदल्या दिवसापासून ह्याला करणार आहे असं कोणालाही बोलले नाही. आदल्या दिवशी फक्त पेपरला दिले की ह्याच्या उद्या उत्तराधिकार आहे. महाराजांना 100% माहिती होती की ह्याला करायचं म्हटलं की हे राहत नाही, टिकत नाही, हे जातेच, हे पळवणारच ह्याला. मी मठाधिपती, माझी सकाळी हे झाली विधी, तर दुपारीच सुरू झाली माझ्या मागे शुक्ल काष्ट. काय सांगायचं तुम्हाला. तर एवढ्या दिव्यातनं पार करवले असतील कुणी तर महाराजांनीच करवले. नाहीतर त्यांची कृपा जर नसती
तर इथे हे हे कोण टिकतच नव्हते. एक तरी तुम्हाला सांगतो, एवढा चांगला मुलगा कपडे काढून ठेवून मोठं एक चिठ्ठी सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीवर ठेवून, महाराज मी 3 वर्ष राहिलो, खूप झाले, मला संन्यास घेतलेला. कपडे काढून त्या समाधीवर ठेवून वर एक चिठ्ठी ठेवून घरी निघून गेला. इतकं बडता पडवले त्याला. आणि तो 17-18 वर्ष राहिलेला मुलगा काडापा म्हणून होता. शेवटी त्याला इतकं मारले म्हणे काही मंडळीने, तो सोडूनच गेला. मठाधिपती नको, काय नको. मग होणार का? येणार काय कोण? आता ती परिस्थिती नाहीये. आता राजासारख्या परिस्थिती होणाऱ्यांची. खरे व्हायला कोण येत नाही, टिकतही नाही आत्ताही. तर राही ना. आणि अशा ह्याच्यात प्रत्येक ह्याला महाराज बघत होते. महाराज आजारी पडले होते, निमोनिया झाली होती. मला वाटते 88लाच 88ला निमोनिया. शिवरात्र संपल्याबरोबरच महाराजांना कोल्हापूरला ॲडमिट केलं. आणि बहुतेक ॲडमिट केल्यानंतर शिवरात्रीचे अजून हिशोब किताब व्हायचं होतं. आम्ही काय पुजारी होतो तेव्हा, आणि त्यातच शास्त्र शिकायचं. जर शास्त्री आणून ठेवलेली होती, शास्त्र शिकायचं. आणि महाराज आजारी पडले. आजारी पडल्यानंतर इथे काय जमेना म्हणून नाना आले आणि महाराजांना घेऊन मुंबईला गेले. गेल्यानंतर तिथे सुद्धा महाराज म्हटले, नाना ते पोरग्याला काय ठेवतील की नाही शंका आहे, तुम्ही जरा जाऊन. तर इतके हे त्यांनाही होती, जाणीव होतीच, नाही असं नाही आहे. आणि काळजी घेत होते. काळजी घेतली म्हणून टिकले, नाही तर टिकलीच झाली असती. सकाळी लावायचं, संध्याकाळी काढून टाकायचंच ते. टिकली कसं, टिकली तर टिकली, नाही तर गेली. इतके काळजी घेत होते. आणि एवढंच नाही, नंतर कार्यक्रमांना वगैरे जेव्हा पाठवायला लागले आणि आम्ही रात्री कार्यक्रमातनं उशीर आलो. अण्णा आमचे जोडीदार, आता गेले ना अण्णा आमचे जोडीदार कायमची. अण्णांना ओरडायचा, शियकर तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? वेळेत दिवसा फिरायचं, रात्री कुठे अंधार झाले की मुक्काम करायचा, वेळी काय फिरताय? मग आम्ही म्हटलं रात्री फिरायचं नाही, तर जिथे मुक्काम होईल तिथे झोपायचो. रस्त्यात कुठेही सूर्य मावळू द्या, रात्री प्रवास करायच नाही. म्हटलं सूर्य मावळले की तिथे रस्त्याच्या बाजूला गाडी लावायची, शेतात अंथरून टाकायचं, झोपायचंच तिथे. आणि म्हटले असं काय करायचं नाही, मठावरच यायचं. मठावर आम्ही कुठे वाटेत झोपला, कोण मारले बिरले तर. आणि म्हणायचं मारायला तुमच्याकडे आहेत तरी काय? म्हटले का फार तर गाडी जे काढून घेतील, दुसरं काय काढून घेणार? म्हटले हां ठीक आहे. म्हटलं असं काय करू नका, मठावरच यायचं. म्हटलं मठावर येत होतो आम्ही. रात्री 2 वाजते, 3 वाजता कार्यक्रम संपल्यावर मठावर यायचं. तर कधी कधी ना मठावर आम्ही रात्री 2 वाजता आलो तर दार उघडून बाहेर यायचं, अजून गाडी आली की नाही, तो आलाय की नाही, इतकी काळजी. जितके ते काळजी घ्यायचं ना, तितके ते दुसरीकडे आग पेटायची. काही एकच आहे का? आम्ही नाही का? कारण माझ्याबरोबर आणखीन काही मठाधिपती होणारे होते. आमची इच्छा होती ते मठाधिपती व्हावं, पण दुर्दैव त्यांची, आम्ही तरी काय करणार. आमची मनोमन इच्छा होती की त्यांची बरीच वर्ष सेवा केली असतील, त्यांनी मठाधिपती व्हावं असं वाटत होतं. पण आम्हाला वाटून काय उपयोग? महाराजांना वाटायला पाहिजे ना. ते मालक, चपराशाला वाटून उपयोग काय? मालकाला वाटायला पाहिजे. मालकाला वाटले तर मालक करेल, आणि मालक करा म्हटले तर करतोय. महाराज म्हणत होते, न मागे तया रमा होय दासी. नेहमी म्हणायचं, काही मागायचं नाही. काही मठाधिपती तर यासाठीच गेले. कर्नाटकातले काही आले होते. आल्यावर म्हटले महाराज हे सुटकेस तुमची चांगली आहे, मला एक टेप रेकॉर्डर पाहिजे. महाराज म्हटले तूच टेप रेकॉर्डर सुटकेस मागतोय, लोकांची काय मागणी पूर्ण करणार? नको म्हटले, जातो. मागणी आवडत नव्हतं त्यांना. मी एकदा पैसे मागितलेले होते. मला जमखंडीला 1 महिना अभ्यास करायला पाठवायचं होतं. जे शास्त्री होते विद्यानंद महाराज, त्यांच्याबरोबर जायचं होतं. चुकून मी मुंबईत ज्यांच्याकडे कारभार होता त्याच्या डायरेक्ट पैसे मागितलेले होते. मी आता उद्या सकाळी त्यांच्याबरोबर जायचं आहे आणि मला खर्चाला पैसे लागणार.
आणि तो जाऊन सांगितला पैसे मागतोय द्यायचं का. इतके चिडले, त्याला असेच हाकलून काढायचं. म्हटले 1 रुपया द्यायचं नाही. पैसे का मागितलास तू म्हटले मला. मग पैसे का मागितलं म्हणजे मागू काय म्हण, त्याच्याकडे का मागितलास म्हटले, माझ्याकडे मागायला पाहिजे होतं. आत्ता मिळणार नाही पैसे, हाय असेच जायचं, तिकीट काढून देणार, येताना जे तिकीट काढतील असेच जायचं. असेच महिना काढून आलो मी. आमचं तरी काय जाणार आहे, काय खरेदी करा काय घ्या म्हटलं की पैसे नाही आमच्याकडे, दिले नाही म्हणायचे, त्यात काय, असेच काढून आलो आम्ही, मग करणार काय. म्हणजे तात्पर्य महाराजांना मागणं आवडत नव्हतं. मठाधिपतींनी, मागणारा मठाधिपती मला नको आहे. त्यांची एक सिद्धांत होती की मागणारा मठाधिपती, अतृप्त माणूस या मठाला नकोय, की तृप्त माणूस पाहिजे, समाधानी माणूस पाहिजे, तोच दुसऱ्यांना समाधानी करू शकतो. हे त्यांना शिकवायचं होतं, त्यातनं बाकी काही नाही. शिकले तर त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेतून शिकता येते. डोळे उघडले तर, झाकलेल्यानं आयुष्य जरी पायाजवळ काढले तरी काही उपयोग होत नाही. घेणारा किती लांब असला तरी खूप काही घेऊ शकतो. काही घ्यायचंच नाही, नुसतं गटोळ्यालाच टपून बसणाऱ्यांना काही अक्कल होणार नाही. तर त्यांची जीवनच, कुठली अध्यात्मशास्त्र वेदांतशास्त्र वाचायला नको, त्यांचं जीवन म्हणजेच एक जिवंत वेदांत होता. त्यांच्या जीवनात प्रत्येक घटनेना ते कसे समोर जात होते, कोणाची समस्या आले तर त्या समस्यांना कसे ते तोंड देत होते, सुखाचे आले तर काय प्रतिक्रिया, दुःखाचे आले तर काय प्रतिक्रिया, आघात विघातांची प्रसंगात त्यांची प्रतिक्रिया काय, एक सामान्य माणूस आला तर त्यांना देणारी वागणूक, एक उच्च माणूस आला तर त्यांच्याशी त्यांची वागणूक कसे, या प्रत्येक गोष्टी जर बारकाईने बघितले ना, हे सर्व एक जिवंत वेदांत होईल. याच्यापेक्षा दुसरं अध्यात्मशास्त्र काय असणार आहे. आणि इतकं निर्लिप्त जीवन झालं.